मित्रांनो, भारताची आर्थिक राजधानी मुंबई. त्या मुंबईची लोकसंख्या आता सध्या 2.5 कोटीच्या वर गेलेली आहे आणि मुंबईच्या उपनगरामध्ये राहणाऱ्यांची संख्या त्याच्यापेक्षा आहे. तर अशा या मुंबईचं लाईफलाईन म्हटलं तर एकच येतं ते म्हणजे ट्रेन. आणि ह्या ट्रेनमधून रोज 60 लाख लोकं प्रवास करत असतात. मी ज्या वेळी लोकलने प्रवास करतो, त्या मला प्रत्येक लोकलमध्ये एक ना एक भांडण जरूर पाहायला मिळतं. मित्रांनो, सध्या मी आलोय मुंबईच्या बाहेर कसारा लाईनवर आणि आता येताना ट्रेनमध्ये मुंब्रा स्टेशनवर दोघांची भांडणं सुरू झाली. कारण होतं, की तो रस्त्यात उभा होता आणि मी त्याला सांगितलं जागा दे, तर त्याने दिली नाही. तर अशा प्रकारे दोघांचं भांडण जुंपलं आणि त्यात जो ज्येष्ठ होता, ज्याचं वय 55 होतं, त्याने त्या व्यक्तीला ज्याचं वय 28 होतं त्याला दिली शिवी. आता शिवी हा शब्द खूपच किचकट आहे. कारण शिवी म्हटलं की लोकांना राग येतो, त्याच्यावरून मारामाऱ्या होतात, खून होतात, काय हवं ते घडतं फक्त शिवी. शेवटी शिवीचा अर्थ काय आहे? शिवीचा अर्थ एकच आहे. शिवी म्हणजे शिव, शिव म्हणजे शंकर आणि शंकर म्हणजे कल्याण. जेव्हा आपण एखाद्याला शिवी देतो त्यावेळी आपण त्याला असं सांगत असतो, की तुला मी शिवी देतोय कारण तुझं कल्याण व्हायला पाहिजे. हा अर्थ जर तुम्हाला वाटला चांगला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.